माझं किचन हे असं आहे बघा. आता म्हणजे नवीनच आहे रूम आहे ही माझी, आणि एकदम छोटी रूम आहे, खूप जास्त मोठी बघा. आणि भांडी तर आता मी गावाकडं आणणार आहेत, अजून काय आणलेलं नाही, इतकं सामान जास्त नाही आहे, असं ॲडजस्ट केलं मी सगळं. मॉर्निंग सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल, मजेत असाल. आणि बघा आज ना सकाळ सकाळी जरा म्हटलं चला गप्पा मारूया, कारण अजून कामं काही झालेलीच नाही आहेत. कामं करत करत आता थोडंसं व्हिडिओ पण शूट करायचं म्हटलं. तर आज ना मी नाश्त्याला ना पोहे बनवलेले, मग माझे मिस्टर खात नाहीत म्हणून मी असा चिवडा बनवलेला. पोहे आणि चिरमुरे मिक्स आहे, त्याच्यात शेंगदाणे पण घातलेत, आणि अगदी साध्या पद्धतीनं मी ह्याला फोडणी दिलेली. तुम्ही जर खाल ना खूप छान लागतोय. आधी मला पण वाटायचं हे कसं, म्हणजे आपल्याकडे कधी कोण खात नाही, त्यामुळं ना मला खूप वेळा असं प्रश्न पडायचा की आता काय माहिती कसलं लागतंय, काय खात्यात असं वाटायचं. पण ज्यावेळी म्हणजे बनवायचे आणि थोडं बघायचे चाकून, तर छान लागायचं. म्हणजे यूपीचं जेवण आणि महाराष्ट्र जेवण असं जरा कॉम्बिनेशन असते माझं प्रत्येक वेळी. मग त्यामुळं मला माझ्या मिस्टरांना ना त्यांच्या आवडीचं बनवून द्यावं लागतं, नो ऑप्शन. तिथं काही ऑप्शन चालत नाही, कारण ते खातच नाही आहेत. त्यामुळं मग आता बघा, सकाळी मी रोट्या बनवलेल्या, रोटी झाल्यानंतर मला आता चपात्या बनवायच्या असतात, कारण तर बघा अशा पद्धतीनं चपात्या बनवते आता, मऊ लुसलुशीत अशा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या चपात्या. आणि सकाळी मी बनवते रोट्या यूपी पद्धतीच्या, कारण माझ्या मिस्टरांच्या डब्याला लागतात ना. दोन्ही प्रकारचे जेवण कसं मॅनेज करते दाखवेन तुम्हाला हळूहळू, कारण नाश्ता वगैरे माझे मिस्टर खातच नाहीत ना काहीच, ते म्हणजे ॲडजस्टमेंट नाही, नो ॲडजस्टमेंट. त्यामुळं मला करावं लागतं, आपल्यालाच ॲडजस्ट करावं लागतं. पुरुष कधी ॲडजस्ट करत नाही, की नाही? बरोबर आहे ना? त्यामुळं आपण करावं लागतं ते मॅनेज. आता त्यांना सवय नाही म्हणतात ॲडजस्ट करत, तर काय करणार. चपाती खातच नाहीत ते, कधी बिना तेलाची रोटी खातात ते. रोट्या पण दाखवेन मी कशी बनवते इकडं, म्हणजे बरेच व्हिडिओ माझे आहेत तिकडचे, पण आता अलीकडं मी नाही, म्हणजे इकडं आल्यापासून डेली जेवण वगैरे आहे त्याचे व्हिडिओ नाही बनवले ना. बनवते निवांत जरासं. अजून माझं नवीन रूम आहे, अजून पसारा वगैरे काय नाही आणला बघा. गॅस पण अजून माझा होतो, म्हणजे मोठा नाही आणलेला, त्यामुळे ह्या छोट्या गॅसवरती करावं लागतं मॅनेज. काय करणार आहे, लाईफ आहे म्हटल्यानंतर ॲडजस्टमेंट हा असणारच. प्रत्येक वळणावर ॲडजस्टमेंट असतो, बरोबर आहे ना? प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्या तर आयुष्यात खूपच जास्त सगळी वळणच आहेत. आणि काय ते नागमोडी असे आयुष्य आहे. सरळ साधं सोपं काही नाही आहे. साधं सोपं आयुष्य जगून काय उपयोग आहे सांगा, त्यात काय मज्जा नसते ना. असं काहीतरी संघर्ष, काहीतरी नवनवीन, असं त्याच्यात मज्जा आहे, मस्तच मज्जा. चपाती पण फुगते बघा माझी, हे की नाही? चपात्या फुगणं ही एक कला आहे बघा, मस्त अशी फुगते चपाती. आणि स्वयंपाक करणं हीच एक मोठी कला आहे. त्यामुळे कसं आहे, स्वयंपाक हा केलाच पाहिजे गृहिणीनं. आणि ते पण बघा अशा चपात्या करते मी आता. इथं ॲडजस्ट म्हणजे कॅमेरा वगैरे ॲडजस्ट करायला अजून मला नाही जमत आहे, कारण माझ्याकडे कोणी कॅमेरामन पण नाही आहे. मी एकटी असते तेव्हाच व्हिडिओ शूट करते. आपल्याकडं कोण नाही काय करणार. मग अजून काय म्हणताय सगळे, कशा आहात पुणेकर?
मी तर मस्तच आहे, मजेत आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल खरंच खूप 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 धन्यवाद. खिडकीतनं हवा आली की इकडं सगळा धूर येतोय. हवा येते ना खिडकीतनं, त्यामुळे इकडं सगळा धूर येतोय. अशा पद्धतीने माझं महाराष्ट्रीयन आणि यूपी दोन्ही मिक्स पद्धतीचं जेवण असतं काय. दोन्ही मिक्स पद्धतीनं जेवण बनवते मी. कसं होतंय, माझे मिस्टर पण आता अजून नवीन आहे, इकडं नवीन आहेत, त्यामुळे इकडचं जेवण नाही ॲडजस्ट होत त्यांना. आणि भाऊ पण माझा आता कसं आपल्याकडं ते रोट्या वगैरे कधीच खाल्लेले नसतात ना, ते आपल्याकडं पण ॲडजस्ट होत नाही. मग बनवावं लागते ना वेगवेगळं. काय करणार, कुणाला ॲडजस्ट करायला सांगू शकत नाही, आपणच करायचं ते सगळं मॅनेज. बघा चला, सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा छान छान, आणि शेअर पण करा व्हिडिओ. माझं मोनोटायझेशन करण्यासाठी जरासं हेल्प करा सगळेजण. तुम्ही करतायच तरी पण अजून लाईक वगैरे करत चला. व्ह्यूज आहेत पण लाईक खूपच कमी आहेत. प्लीज सगळ्यांनी लाईक पण करा, आवडले तर व्हिडिओ, नाही आवडले तरी करा. तुम्ही म्हणशीला काय जबरदस्ती आहे, हो जबरदस्ती समजा. आपल्या माणसांवरती आपण म्हणजे हक्कानं बोलतो ना, म्हणून मी बोलते हक्कानं की आता एक फॅमिली आहे ना आपली, त्यामुळे मी तुम्हाला हक्कानं सांगते की मला चॅनलला सबस्क्राईब करा, केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करा छान छान, आणि शेअर पण करा व्हिडिओ जास्तीत जास्त नवीन सबस्क्राईब मिळवण्यासाठी. तेवढाच थोडंसं जरासं काहीतरी आशा, काहीतरी आपण करतोय त्याला आशा असते ना, त्यामुळं प्लीज सगळ्यांनी करा तेवढं, एवढी मेहनत घेते तर. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, परत सांगते मी, लाईक करा, आणि शेअर पण करा, आपल्या मित्रांना वगैरे शेअर करा.